आमच्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या आंदोलन करण्याचं प्रमुख कारण हा आहे का ठाणे महानगरपालिके भारत शासनाचा, महाराष्ट्र सरकारच्या व सुप्रीम कोर्ट, मुंबई उच्च न्यायालय यांचा अवमान करून देखील ठाणे महानगरपालिके क्षेत्रात, ठाणे शहरात येथील अनधिकृत बांधकाम भयंकर जोराने चालवलेले आहेत. त्या देखील सामान्य लोकांशी धोकाधडी करत आहेत. ते लोक फसवणूक करत आहे व भारत शासनाचे राजस्व या प्रकारे तुमचे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन जे भरले जातात एक इमारत उभारल्यानंतर, त्या प्रकारे काही प्रकारे ह्यामध्ये भरलं जात नसून ते जे भारताचे राजस्व आणि राज्य शासनाचे राजस्व महाराष्ट्र सरकारच्या, ते देखील आपले म्युन्सिपल कमिशनर, महानगरपालिका आयुक्त श्री सौरभ राव हे साहेब ते स्वतःच्या खिशात टाकत आहे आणि लोकांवर अन्याय करत आहे. तर तुमचं आंदोलन म्हणजे कुठल्या प्रकारचं आंदोलन तुम्ही खाली करणार आणि काय तुमची मागणी आहे? आमची मागणी अशी आहे का ज्या भारत देशाचा कानून चालला पाहिजे, आज तो देखील ठाण्यामध्ये चाललेला नाही आहे. आणि त्याच्यावर देखील जे संबंधित अधिकारी असतील, महाराष्ट्र शासनाने अर्बन डेव्हलपमेंट किंवा केंद्र शासनाचे अर्बन डेव्हलपमेंट, नगर विकासने त्याच्या GR मध्ये, गव्हर्नमेंट रिझोल्युशनमध्ये त्या लोकांनी काढलेलं आहे का ज्या देखील ठाणे महानगरपालिका आयुक्त अशा प्रकारे इमारती अनधिकृत बांधकाम करत असतील तर देखील त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊन, ज्या पोलीस आयुक्त असतील त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येतील. त्यांना पण जेल बंधक कारवाई होतील त्यांच्यावर. महानगरपालिका आयुक्त कुठे बांधतात? आज ज्या सगळ्या ठिकाणी ठाणे शहरात 350 अनधिकृत बांधकाम काम चालू आहेत, त्यांना ऑलरेडी मी डिमार्केशन दिलेलं आहे. त्या देखील ते कोणत्याही प्रकारचे कारवाई घेत नसल्याने ज्या ते पर स्क्वेअर फूट 2700 ते 3000 रुपये पर स्क्वेअर फूट त्यांचे जे कमिशन आहे ते बांधले गेलेत, म्हणून ते देखील डोळे झाकून बसलेले त्यांच्या ऑफिसला आणि सर्वसामान्यांची धोकाधडी व लूटमार व फसवणूक होत आहे. तुमची मागणी काय आता? आमची मागणी आहे या महानगरपालिकातून अशा जे प्रकारे भ्रष्ट आयुक्त आहेत त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, त्याला जेल बंद झाली पाहिजे व सर्वसामान्यांना न्याय मिळाली पाहिजे. त्यांना या शासनाने राबवलेले जे बांधकाम विषय आहेत, जे काय आहे SRA प्लान किंवा तुमचे क्लस्टर प्लान्स, ते देखील ठाण्यामध्ये चालवले पाहिजे. आणि ज्या डेव्हलपमेंटला ज्यांची घरं गेलेले आहेत त्यांना त्यांची भाडेसुद्धा भेटत नाही आहे. याचा अर्थ देखील असा आहे किंवा इथले जे सामान्य जे जनरल जे लोकल जे आमदार आहेत ते देखील त्यांच्याबरोबर मिळालेले आहेत. ठाण्यामध्ये पोलिसांची, कायद्याची, ठाणे महानगरपालिकांची सगळे लापरवाही चालू आहे. त्यांच्या बेपरवाही चालू असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पोलीस आयुक्तांवर आणि नगरपालिका आयुक्तांवर व स्थानिक आमदार व काही गुंड असतील त्यांच्यावर पण, बिल्डरवर पण या प्रकारे अन्याय जे लोक करत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाली पाहिजे. जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर सेक्शन 166, 166A आणि 188 या सेक्शन देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना आतमध्ये जेल बंद केली पाहिजे. या करून सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर आम्ही हे आंदोलन कंटिन्यू ठेवणार जोपर्यंत लोकांना, भारताच्या लोकांना जे ठाणे शहरात राहत असतात त्यांना जर न्याय मिळाले नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील.